व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. ईव्हीएम हॅक झालेले, वोट चोरी झालेली आहे, मत चोरी झालेली आहे, वारे माप पैशांचा वापर करण्यात आलेला आहे आणि म्हणून ही महायुती सत्तेमध्ये आलेली आहे. बघा, हे सगळे जे विधान आहेत किंवा हे जे सगळे आरोप आहेत हे कोणाचे आहेत? हे भकास आघाडीचे आहेत. त्यात वोट चोर गद्दी छोड, वोट चोर गद्दी छोड राहुल गांधीने तर फार तमाशे घातले होते मध्ये. अर्थात हा विषय राहुल गांधींचा नाहीच आहे, त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यात आज अर्थ नाहीये. त्यांच्यावर एक वेगळा खास व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत. मात्र होतंय काय की मतचोरी कशी होती हो? एकनाथ शिंदेसारखा एक खंदा कार्यकर्ता, शिवसेनेचा एक पाडाचा कार्यकर्ता, इर्षाळवाडी मध्ये जी घटना घडली तिथे अर्ध्या रात्री चिखल तुडवत धावून जातो. सुमन तरुईकर जे परभणीचे आहेत, उद्धव ठाकरेंच्या दीर्घ आयुष्यासाठी जे तिरुपतीला पायी निघालेले होते, वाटतच त्यांचा मृत्यू झाला. ठाकरे परिवाराकडून साधं सांत्वन पण नाही, मात्र शिंदे साहेबांनी स्वतःच्या पैशांनी त्यांचं घर बांधून दिलं. शिंदेंनी अशी अनेक कामं केलेली आहेत आणि रोज करत आहे. बरं, राहिला विषय देवेंद्र फडणवीसांचा. फडणवीस हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं अत्यंत निष्कलंक असं व्यक्तिमत्व आहे. तत्वनिष्ठ, शिस्तबद्ध आणि पूर्ण सिस्टीमला कामाला लावणारं ते व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे तर त्यांना देवा भाऊ म्हटलं जातं आणि एकनाथ शिंदे यांना लोकनाथ शिंदे म्हटलं जातं. तरी सुद्धा विरोधकांकडून आरोप होतो ईव्हीएम हॅक, ईव्हीएम हॅक. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, यावर आम्ही सविस्तर व्हिडिओज केलेले आहेत, चॅनलवर आहेत, आपल्या अवेलेबल आहे. आता होतं काय माहिती का की बोलायला काही नसलं ना तर मग अशी काहीतरी घुसपटं काढावी लागतात या भकासा गाडीवाल्यांना. बरं, याच्यामध्ये सगळेच आहेत ना, हर्षवर्धन सपकाळ, राहुल गांधी, त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा ईव्हीएम चोरीचा आरोप केलेला आहे. शरद पवार तर बोललेलेच आहेत. रोहित पवार तर बाबा बाबा काय त्यांनी धिंगाणा घातला होता ईव्हीएम चोरीचा, बेन देवा देवा देवा. मात्र या सगळ्या जणांची यांच्याच एका ताईने पोलखोल करून टाकलेली आहे. आणि सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये बोलत असताना जे विधान केलेलं आहे त्या विधानामुळे हे सगळे जेवढे आरोप करणारे आहेत, ईव्हीएम हॅक होतो असं म्हणणारे, हे सगळे तोंडावर सणकण आपटलेले आहेत. काय ताई, काय केलं तुम्ही हे? अहो, आता ह्या लोकांकडे बोलायला मुद्दा नाही ना काही. तुम्हाला खोटं वाटतंय का? सुप्रिया ताईंचा संसदेमधला तो एक छोटासा व्हिडिओ आहे, बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा खात्री पटेल की सुप्रिया सुळे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ईव्हीएम हैक क्या हुआ? पहले पंचायत में इतनी बड़ी सरकार आई, मैं नहीं कह रही हूँ, इनका कहना है कि मैं भी उसी मशीन पे चुन के आई हूँ, तो मैं वीवीपैट, ईसीएम किसी पे नहीं बोलूंगी, क्योंकि मेरा कहना है अगर वो मशीन में गलती है तो मेरे से शुरू करिए, क्योंकि मैं 4 बार चुन के उसी मशीन के कारण आई हूँ. सो आई एम नॉट स्पीकिंग अगेंस्ट द मशीन, आई एम मेकिंग अ वेरी लिमिटेड पॉइंट एंड विद ग्रेट एक्सपेक्टेशंस फ्रॉम द भारतीय जनता पार्टी, जिसको इतना बड़ा मैंडेट महाराष्ट्र में मिला. कैसे मिला उसके बारे में बाद में जाऊंगी, लेकिन मैं पूछना चाहती हूँ उनको कि इसी इलेक्शन कमीशन में न्यू पंचायत, नई सरकार, 200 एमएलए आए आउट ऑफ 288, सुप्रीम पावर. कौन पूछ रहा है उनको वहां? सब तो इन्हीं के सत्ता है, एलओपी भी नहीं है वहां. इतनी उनको भरोसा महाराष्ट्र की जनता दिया नहीं दिया कैसे हो, वो तो अलग, वो आज चर्चा की बात नहीं है. लेकिन मानिए कि पूरा फेयर हुआ इलेक्शन, 200 एमएलए आ गए. उसके बाद जो पंचायत का इलेक्शन हुआ, पहली बार महाराष्ट्र के इतिहास में ऐसे हुआ है कि पहले फॉर्म में गड़बड़, उसके बाद विड्रॉल में गड़बड़, उसके बाद आरक्षण में गड़बड़, उसके बाद कैश मैंने नहीं पकड़ा,
यहाँ जो बैठी हुई है उनका जो मित्र पक्ष है, उनके ही एक एमएलए ने, उनके ही एमएलए, बीजेपी के एक एमएलए के साथ उन्होंने आरोप किया, और शिवसेना जो मस्के जी उसके पार्ट है, उनके एक एमएलए ने घर में गए, किसके? भारतीय जनता पार्टी के, भारतीय जनता पार्टी के एक नेता के घर में गए और उन्होंने हार्ड कैश पकड़ाया, जो हर चैनल ने दिखाया। मैं आरोप नहीं कर रही हूँ, ऑथेंटिकेट पूरा कर सकती हूँ। मित्रांनो, शेलगावच्या एका माध्यमिक विद्यालयाकडून आपल्याला एक विनंती आलेली आहे की त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांना काही कॉम्प्युटर्सची गरज आहे. आता विद्यार्थ्यांचं शिक्षण म्हटल्यानंतर हे भारताचं भविष्य आहे आणि भारताचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या परीने आम्हाला जे जमतंय ते करतोय. तुम्हाला यामध्ये जर काही योगदान द्यावंसं वाटत असेल तर दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. खूप चांगलं काम आहे हे, आणि हे असं चांगलं काम करायला आहे ना, चांगली माणसंच पुढे येतात. आम्हाला खात्री आहे तुम्ही नक्की यामध्ये योगदान द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती लगेच बनवून तुम्हाला देता येऊ शकते. तर सुप्रिया सुळे यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की मी 4 टर्म खासदार आहे आणि या 4 टर्म खासदारकीवर मी ईव्हीएम वरच निवडून आलेले आहे. आता हे उद्धव ठाकरे म्हणा, शरद पवार म्हणा, रोहित पवार म्हणा, हर्षवर्धन सपकाळ म्हणा, हे कुठल्या तोंडाचं बोलणार आहेत ईव्हीएम हॅक होतं म्हणून? सुप्रिया सुळेंनी स्वतःच दिले ना स्टेटमेंट, आणि तेही संसदेत दिले. एवढे खासदार तिथे बसलेले असतात, त्यांच्या समोर दिले. बरं, तिथं फक्त सत्तेमध्ये जे सहभागी आहेत तेवढेच खासदार आहेत का? विरोधी पक्ष पण आहे ना. राहुल गांधी सुद्धा तिथे उपस्थित होतेच की. त्यांच्या समोर सुप्रिया सुळे बोलून गेलेले आहेत की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, कारण मी स्वतः ईव्हीएम वरच निवडून आलेले आहे. आता ईव्हीएमच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की ईव्हीएम आणलं कोणी? या देशामध्ये ईव्हीएमचा वापर सुरू कधीपासून झालाय? 2002 पासून. तेव्हा सत्ता कोणाची होती? काँग्रेस. त्याच्यानंतर 2 टर्म पंतप्रधान यांचाच होता, काँग्रेसचाच. निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या का? नाही, ईव्हीएम वर झाल्या. मग कुठल्या तोंडानं हे ईव्हीएम हॅक होतं असं म्हणू शकतात? मग पहिल्या टर्म मध्ये जेव्हा ईव्हीएम वर निवडणुका झाल्या आणि हे जिंकले, तेव्हा दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा जेव्हा निवडणुका ईव्हीएम वर झाल्या आणि परत हे जिंकले, तेव्हा हे जे विरोधात बसलेले आहे भाजप म्हणा, एनडीए वाले सगळे, यांनी एकदाही आरोप केला नाही ईव्हीएम हॅकचा. मग दुसऱ्यांदा जेव्हा हे निवडून आले काँग्रेसवाले, तेव्हा यांनी ईव्हीएम हॅक केलेलं होतं का? प्रश्न उपस्थित होतो ना. हा ईव्हीएम ही वायरलेस सिस्टीम आहे आपल्याकडची. ईव्हीएम जेव्हा पोलिंग बूथवर पोहोचतं तेव्हा प्रत्येक पक्षाचा जो प्रतिनिधी आहे, जे जे उमेदवार आहे ज्या ज्या पक्षाचे, त्या सगळ्यांना बोलवलं जातं, त्यांच्या समोर प्रात्यक्षिक केलं जातं, त्यांना चेक करायला लावलं जातं आणि मग मतदानाला सुरुवात होते. ही त्याची सगळ्यात मोठी खासियत. बरं, आतापर्यंत निवडणूक आयोगाने हे जेवढे विरोधक आहेत युपीएचे, या प्रत्येकाला आमंत्रण दिलंय ना की बॉस ईव्हीएम कसं हॅक होतं ते आम्हाला तुमचे टेक्निशियन सांगून दाखवा. तर हे काय म्हणतात माहितीये का? आम्ही कशाला दाखवू? तुम्ही अमेरिकेतले व्हिडिओ बघितले नाहीत का? अमेरिकेतल्या नेत्यांचे स्टेटमेंट्स आहे का? अमेरिकेतले ईव्हीएम हॅक होत आहेत, इव्हन झालेले आहेत. मग अमेरिकेचे जर होऊ शकतात, मग भारताचे का नाही होऊ शकत? अरे नाही होऊ शकत बाबा भारताचे, कारण अमेरिकेच्या ईव्हीएमची कार्यप्रणाली आणि भारताच्या ईव्हीएमची कार्यप्रणाली ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या दोन्ही वेगवेगळ्या पद्धती आहेत.
आणि ह्या पद्धतीत जर तुम्हाला समजून घ्यायच्या नसतील आणि नुसते फक्त पराभव झाल्यानंतर आरोपच करायचे आहेत आणि कोणावर तरी खापर फोडायचंय आपल्याला, म्हणून मग ईव्हीएम. बर, आता 29 महानगरपालिकेच्या निवडणुका त्या कशावर होणार आहेत? बॅलेट पेपरवर होणार आहेत का? नाही ना, ईव्हीएम वर होणार आहेत ना. मग हे जेवढे विरोधक आहेत यांनी जावं निवडणूक आयोगाकडे आणि प्रात्यक्षिक करून दाखवावं, बघा असं ईव्हीएम हॅक होतं म्हणून. अरविंद केजरीवाल सारखं हवेत गप्पा करू नये, नाही तर तोंडावर आपटावं लागतं. तसं तर सुप्रिया सुळे यांनी ऑलरेडी महाराष्ट्रातले हे जेवढे आरोप करणारे आहेत यांना तर तोंडावर पाडलेलंच आहे. दस्तूर खुद्द आपल्या स्वतःच्या पित्याला सुद्धा तोंडावर पडलंय, कारण शरद पवार साहेब यांनी सुद्धा ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा आरोप केलेला होता. सुरुवातीला पवार असं बोलले होते की ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही हे मी इतकं ठामपणे सांगू शकत नाही. मात्र रोहित पवार जेव्हा फ्रंटवर आले आणि खूप आवेशाने आरोप करू लागले तेव्हा पवार साहेब सुद्धा बोलले की हो, मला सुद्धा शंका आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतं. घ्या, सुप्रिया सुळे यांनी दिलं उदाहरण. ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही. आता यावर काय बोलायचं? आपला पराभव कशामुळे होतो ह्याचं अवलोकनच आपल्याकडे कधी केलं जात नाही की मी का हरलो. समजा एखादा नगरसेवक पराभूत झाला, एखादा आमदार पराभूत झाला, एखादा खासदार पराभूत झाला, तर आपण का हरलो याचं अवलोकनच केलं जात नाही. जे महायुतीनं केलं लोकसभेच्या वेळेस अनपेक्षितरित्या भकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. इलेक्शन कशावर झालं होतं? ईव्हीएम वर झालं होतं ना. पण महायुतीतर्फे एकाही नेत्याने आरोप केला नाही. मात्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच बोंबाबोंब चालू झाली, ईव्हीएम हॅक, ईव्हीएम हॅक, ईव्हीएम हॅक. म्हणजे स्वतःच्या पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडायचं. लोकसभेला पिछेहाट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अवलोकन केलं, कार्यकर्त्यांना भेटले, भाजपचे जे काम करणारे आहेत त्यांना जाऊन भेटले, प्रत्यक्ष भेटले, त्यांचे छोटे छोटे मेळावे घेतले आणि त्यांना फरक दाखवला की फक्त 2 लाखांचा डिफरन्स आहे बॉस. आणि हा 2 लाखांचा डिफरन्स जर भरून काढला ना आपण, तर विधानसभेमध्ये आपण फुल बाजी मारतो. सपाटूट लागलेले लोक कामाला. प्रॉब्लेम कुठे झाला माहितीये का लोकसभेचा? मोदींनी नारा दिला की अब की बार 400 पार. बरं, देशातल्या जनतेचा मोदींवर इतका विश्वास आहे की सगळ्यांना असं वाटलं की मोदी बोललेत ना अब की बार 400 पार होणार, 100% होणार. अर्धे लोक मतदानालाच गेले नाहीत. अरे जाऊ दे ना यार, मोदी बोललेत ना 400 पार आहे, मग माझ्या मतानं काय फरक पडतो. हे घडलं आणि म्हणून स्पष्ट बहुमत तिकडे मिळालं नाही व केंद्रात. आणि इकडे त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी नवीन ऊर्जा भरली आणि त्याचा परिणाम आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलेला आहे. अहो, आता नगर परिषदेच्या सुद्धा ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष मानलाय. त्याच्या खालोखाल शिंदे साहेब आहेत, त्याच्या खालोखाल अजितदादा आहेत, मग काँग्रेस आहे, मग शरद पवार साहेबांचा पक्ष आणि सगळ्यात खाली उद्धव ठाकरे. मनसेबद्दल तर काही बोलायलाच नको, त्यांना भोपळाही फोडता आलेला नाहीये. अशीच काहीशी गत आता ह्या 29 महानगरपालिकांमध्ये होणार नाही हे कशावर होऊ शकतं? अनेक ठिकाणी यांचेही मतदार आहेत, त्यांचेही मतदार आहेत, पण आपापल्या मतदाराला घरातून उचलून बूथवर नेणं आणि मतदान करायला भाग पाडणं हे जे महायुतीनं विधानसभेला केलं, नगर परिषदांना केलं,
ते या भकास आघाडीला जमत नाहीये. हर्षवर्धन सपकाळ यांचं भाषण आजपर्यंत किती जणांनी ऐकलो? नाना पटोले कुठं गायब आहेत माहित नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची साठी बुद्धी नाठी झालेली, ते काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नाहीये. काँग्रेसकडे म्हणावा तसा चेहरा महाराष्ट्रात तरी सध्या नाही. आणि आता तर या महानगरपालिकांसाठी काँग्रेसने चक्क प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती केलेली आहे. या अगोदर ठाकरे आणि म्हणजे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र आलेले होते. ते गणित फिसकटलं आणि मग आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असेही समोर येणारे. पण परत एकदा सांगतो, आवर्जून सांगतो, हे पराभूत झाल्यानंतर पुन्हा पुन्हा ईव्हीएम वरच खापर फोडणार आहेत. 100% लिहून घ्या मित्रांनो. वारेमाग पैशांचा वापर झालेला आहे. कोट्यवधी रुपये वाटण्यात आलेले आहेत. मतचोरी झालेली आहे आणि ईव्हीएम हॅक झालेले आहे. हे 4 आरोप यांचे फिक्स आहेत. जर यांचा पराभव झाला तर पुढचे 15 दिवस म्हणजेच 16 तारखेनंतर ते 30 तारखेपर्यंत किंवा 2 तारखेपर्यंत आपल्याला हेच ऐकायचंय फक्त. आणि हीच दाट शंका सध्या मनामध्ये आली. बाकी ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आता स्पष्ट केलेलं आहे आणि तेच तुमच्यासमोर मांडायचं होतं म्हणून आज हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे. कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, शेलगावमध्ये एक शाळा आहे. त्या शाळेच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना काही कॉम्प्युटर्सची गरज आहे. आपण बऱ्यापैकी केलेलं आहे काम, तरी सुद्धा थोडंसं कमी पडत आहे. तर ज्या कोणाला जे काही शक्य आहे त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कृपा करून दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमचं योगदान तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे वाटतं ते नक्की पाठवा. स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपला टाका आणि त्याची रीतसर पावती घ्या. अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच नेहमीप्रमाणे या सत्कर्मामध्ये सहभागी व्हाल. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स नियमितपणे बघण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.